टायमाला हातले नाही त्याला पाय नाही बाळ झाला बामणाच्या राणीला बघा बामणाच्या राणीला वाईट वाटू लागले वर 12 वर्ष बाळ नव्हतं माझ्या पोटाला बामणाच्या वाड्यालावर बामणाच्या वाड्यालावर बामणाच्या वाड्यालावर बामणाच्या वाड्यालावर वाड्यामध्ये बाळ जन्मलेल्या बाळाची पाचवीच्या निमन पाचवी पुजायला बघा 5व्या दिवशी पाचवी पुजायला 6व्या दिवशी सावळी पुजली बाळाची बाबाच्या वेळेला 8व्या दिवशी आठवड पुजलं 9व्या दिवशी नाणी पुजली 10व्या दिवसाने सर्व साऱ्या पाहुण्याला विष्टमय कराला आमंत्रण दिलं बाबा बाळाचं बाणावर ठेवायचं बाळ पाण्यामध्ये घालायचं म्हणून आगा इष्ट माहिताला आमंत्रण दिलं बाबाच्या वेळेला बघा बाळ घालायचं पाण्यामध्ये म्हणून चोप्याला रे समाच्या दोरीचा पाना मोत्याचा खेळणं बांधला त्या बामनाच्या वाड्याला 12व्या दिवशी बाबा बाळाचं नाव ठेवायचं बाळाचं काय नाव ठेवायचं म्हणून गाई पिंडाला विचार पडला होता बामणाच्या वाड्याला त्या वेळेला हात तुला नाही तर पाय तुला नाही हा कुर्मा सरका दिसतोया म्हणून बाळाचं नाव कुर्मनाचं ठेवलं त्या टायमाला बाळ घातलं पाण्यामध्ये बाळाचं नाव ठेवलं रे बाबा कुर्मदास म्हणून त्या वेळेला बाळ बामणाच्या वाड्याला लागलं होतं रे बाबा वाड्याला त्या वेळेला बाळा नाव ठेवलं नाव
अच्छा या श्रावण महिन्याला श्रीकृष्ण जन्म उत्सवाच्या निमित्तानं त्या टाइमाला बाळ घातलं होत्या पायामध्ये बाळाचं नाव काय ठेवलं बाबाच्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताच्या वेळेला बाळाचं नाव कुर्मदासाचं ठेवलं. बाळ लागला वाढायला वाढत वाढत बाळाला 11 वर्षाचा त्या टाइमाला 11 वर्षाचा बाळ झाला त्या पैठण नगरीला बामणाच्या वाड्याला त्या वेळेला बघा पैठण नगरीला गोकुळाष्टमी मित्र बाबाच्या हरिदासाचं कीर्तन चालू होतं त्या रावळामध्ये त्या वेळेला श्रीकृष्ण जन्मोत्सव गोकुळाष्टमीच्या रात्रीला या संत हरिदासाचं कीर्तन चाललं होतं कृष्णाचा रावणाला. कुर्मदासाच्या कानावर सुपळ गेला त्या कीर्तनाचा कुर्मदासाने विचार केला रे बाबा म्हणाला जर आपण आता ऐकायला जायचं म्हणतो गेले आपल्याला हातही नाहीत पाय नाहीत या कुर्मदासानं मनाचा विचार केला. कसा जायचा मी त्या कीर्तनाच्या रावणाला आणि हात नाही तर पाय नाही तर बाळाने काय केलं रे बाबा त्या पैठणच्या वेळेला संत हरिदास पांडुरंगाचा महिमा वर्णन करून कीर्तन लागला आता गायाला. कीर्तनाला होता गायला कुर्मदासाने घर सोडलं बाबाच्या वेळेला कुर्मदासाला हात नाही कुर्मदासाला पाय नाही गडा गडा पाळलं रे बाबा निवडता नव्हतं त्या कृष्णाच्या रावणाच्या वेळेला गडा गडा लोटांगण घालीत निघून गेला कृष्णाच्या रावणाला. संत हरिदास पांडुरंगाचा महिमा वर्णन करून कीर्तन लागला आता गायाला. कुर्मदासा बरं का एका बाजूला पडून झालेला बाळ लागला होता कीर्तन ऐकण्याच्या वेळेला बघा रामाची रात्र लागली होती बाबाला क्रमाच्या वेळेला संत हरिदास पांडुरंगाचा महिमा वर्णन करून कीर्तन लागला आता गायाला. 4 वाजायला
या संत हरिदासात कीर्तन संपलं त्या टाइमाला लोक आपापल्या घरवाड्याला निघून गेलेल्या कुर्मदासाने काय केलं रे बाबा त्या वेळेला त्या कृष्णाबाच्या रावणाला माझ्या नाताने कुर्मदासानं मनाचा विचार केला आपणास हे प्राप्त झाला आपण असं लागला होता कुर्मदासा विचार करायला बाबाच्या वेळेला कुर्मदासाने विचार केला नाही कुर्मदासा पुढे निघून गेला रे बाबाच्या वेळेला काय थोडं दिवस पांडुरंगाची कार्तिक एकादशीची वारी आली त्या टाइमाला कुर्मदासानं विचार केला आता आपण सुद्धा पंढरपूरला गेला पाहिजे बाबाच्या वेळेला पैठण नगरीतली सर्व लोक निवडून चालली होते पंढरपुराला त्या लोकांनी लागला बोलायला बाबा तुम्ही चालला पंढरपुराला मला सुद्धा घेऊन चला त्या वेळेला तेव्हा सर्व साधू संत बोलू लागलं कुर्मदासा तुला देवानं हात दिलं का पाय दिलं तुला खांद्यावर न्याव म्हणलं तर तुला पाय तुला नाही त्या वेळेला असं लागलं होतं संत लोक लागली होते कुर्मदासाला बोलायला हे कुर्मदासा तू घे बस घर वाड्याला आम्ही निघून जातो पंढरपुराला कुर्मदासाला लागले होते सर्व संत बोलायला त्या वेळेला कुर्मदासाला सांगून सर्व संत मंडळी कार्तिक एकादशीच्या वारीला सर्व संत निघून गेली होते पैठण नगरीची बाबा पंढरपुराला विळाचा विळा करमून गेला कुर्मदासानं विचार केला मनाचा आपण सुद्धा निघून जायचं पंढरपुराच्या वेळेला
निघून चालला होता पंढरपुराच्या वेळेला. घरापासून गावाच्या खायला मारुतीच्या देवळाला फिरून वासाला फिरून पुढच्या वेळेला बघा कुटुंबाचा विचार करू लागणाऱ्या बाबाच्या वेळेला आपणाला हात नाही आपणाला पाणी नाही जर आपला मी जरा प्रवास केलो तर कुठली मांजर आपल्याला खाऊन टाकतील त्या वेळेला. म्हणून कुटुंबाचा मनाचा विचार केला मारुतीच्या देवळात करमायतीच्या टायमाला त्या भारतीच्या देवळाला निघून गेला रे बाबाच्या वेळेला. पिराला पाण्याचा बळ झाला मारुतीच्या देवळाला. एवढं घोडं कुणाला दादा त्या वेळेला. पांडुरंगाला बोलवतं माझा सगळा लाडका झाला रे मारुतीच्या देवळाला त्या वेळेला. म्हणून या देवा पांडुरंगाने त्या टायमाला देवा पांडुरंगाने पंढरपूर स्वतः बाबाच्या वेळेला. एक कापडाचा व्यापारी झाला. अरे विठू गुरुजी नाव आपलं ठेवले खोतराचे कटुळा शिरमा त्याला लावलं त्या वेळेला. देवा माझा व्यापारी बनला. बघा विठू गुरुजी कापडाचा व्यापारी देव भगताच्या पायात रे बाबा पंढरपूर देवाने सोडलं रे बाबा. खोतराचा कटुळा शिरमा त्याला देवाने लावायला. देवानी गुणाचा लावून पैसे नगरीला कुणाच्या पायात भगताच्या पायात देव निघून गेला रे बाबा पैसे नगरीला त्या वेळेला. मारुतीच्या देवळाला देव पांडुरंग निघून गेला. कुर्मदासाला नेत्रांना पाहिले जेव्हा पांडुरंगाने देवाला नमस्कार घातला त्या वेळेला. कुर्मदासाला देवा पांडुरंगाने नमस्कार घातला. एकमेकाचं नाव गाव एकमेकाला विचारू लागलं त्यावेळेला. बघा देव कसा लागलाय सांगायला. मी राहणारा पंढरपूरचा मी कापडाचा व्यापार करतोय. माझं नाव विठू कीर्ती हाय रे बाबा. गावोगावी फिरून मी कापडाचा व्यापार करतोय. तिने सांच्या वेळेला या मारुतीच्या मंदिरामध्ये मी मुकामला येतोय त्या वेळेला.
देव पांडुरंग कुर्मदासाला म्हणू लागला मी राहणारा पंढरपूरचा त्यावेळेला बघा माझा कापडाचा व्यापार वेळेला मी गावोगावी फिरून कापडाचा व्यापार करतोय तिने दिवस मोठा केला मारुतीच्या देवळाला मी मुक्कामला येतोय बाबा तू कुठल्या गावचा तू कुठल्या देशाचा देवेला कुर्मदासाला देव पांडुरंग बोलू लागला कुर्मदास बोलू लागला मी राहणार पैठण नगरीचा पुत्र मी बामणाचा मी चाललो पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला त्यावेळेला बघा देवाला ऐकून घेतले देवाला ऐकून घेतलं रे बाबा त्या वेळेला देव लागला होता बोलायला काहीतरी असना मला संतांची संगत भेटली त्या वेळेला बोलायला लागेला वा सांगायला लागेला बोलायला लागेला वा सांगायला लागेला संतांची संगत घडली त्यावेळेला बघा बाबाच्या वेळेला मग तो हरिनामाचा गजर कर बाबाच्या वेळेला सोगासाठी मी ना मारुतीच्या देवळाला स्वयंपाक बनवतो रे अरे देव पांडुरंग म्हणावा त्याला त्या वेळेला बघा देवा पांडुरंगाने भक्ताच्या पायात तीन भांड्याची चूल मारली चौथं सुगंध ठेवलं रे बाबाच्या वेळेला बघा चौथं सुगंध ठेवले अरे या भगताच्या पायात देव स्वयंपाक लागलाय रे बाबा करायला त्या वेळेला भगताच्या या पायात देव माझा या विचार कुर्मदासाच्या पायात देव स्वयंपाक बनवू लागला बघा देव स्वयंपाक बनवू लागला रे बाबा स्वयंपाक झाल्यानंतर अरे त्या कुर्मदासाला जीव घातलं पाहिजे रे बाबा त्या वेळेला कुर्मदासाला हात नव्हते कुर्मदासाला पाय नव्हतं रे बाबा त्या वेळेला म्हणून पांडुरंगाला देव पांडुरंग कुर्मदासाला स्वयंपाक करून आपल्या हाताने जीव खाऊ घातले त्यावेळेला बघा जीव खाऊ घातल्यानंतर देव लागला बोलायला कुर्मदासाला हे कुर्मदासा तू असा तर निघून जा पंढरपुराला मी वेळच्या वेळी तुला मी जीव घालीन त्या वेळेला